करता ही आनंदाची बाब आहे, कारण भुजबळ साहेब हे महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचे अनुभवी, जाणकार आणि वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पुढाकाराने ओबीसी समाजावरती जे संकट कोसळलेलं आहे, जो आघात होऊ घातलेला आहे, त्याचं रक्षण करण्याकरता त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाकरता कार्यरत असणाऱ्या नेत्यांची आज बैठक मुंबईला बोलवली आहे. त्याचं मी अभिनंदन करतो. मला सुद्धा काल त्यांचा फोन आला होता, स्वतः फोन आला होता. त्यांनी मला सुद्धा विचारलं की तुला जमत असेल तर या मीटिंगला ये, पण तुम्ही सरांना सांगितलं की सर माझं ऑलरेडी आंदोलन नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन सोडून मी आपल्या सभेला येऊ शकत नाही, मला माफ करावं. पण या सभेमध्ये आपण जो निर्णय घ्याल, समाजाचे सर्व नेते जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी पूर्ण ताकदीनिशी भरभक्कमपणे उभा राहील आणि आपल्या सोबत आहे हा मेसेज आपण सर्वांना द्यावा, असं सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे. मनोज जरांगे आज 4था दिवस आहे का आंदोलनाचा आणि आजपासून ते पाणी सुद्धा पिणार नाही, काय सांगायला संदर्भात? नाही, हे बघा कसं आहे, ही आंदोलनाचे वेगवेगळे जे तंत्र असतात, टेक्निक असतात, टप्पे असतात, त्याच्यातला हा टप्पा आहे काय. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं सरकारला आव्हान करणं मला त्याच्यामध्ये काही नवल वाटत नाही, कारण हा आंदोलनाच्या टप्प्याचा एक भाग आहे. आपली भूमिका मनोज जरांगे बदलत आहेत का? कारण की त्यांनी म्हटलं की मराठवाड्यातील मराठ्यांना जे प्रमाणपत्र द्यावे या संदर्भात. नाही, हे बघा, आपण लोकांनी याचं इव्हॅल्युएशन करावं की जी प्रमुख मागणी घेऊन त्यांनी मुंबईकडे कूच केली होती, ती मागणी अशी होती की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी आणि सर्व मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्यात यावं. आणि त्याच बाबीला आमचा यापूर्वी सुद्धा विरोध होता आणि आता सुद्धा विरोध आहे आणि भविष्यात सुद्धा विरोध राहणार आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनाची तयारी सुरू केली. आमची भूमिका काल जी होती, 2 वर्षापूर्वी जी होती, ती आज आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. आपण जर 2 दिवसाचा हालचालीचा अभ्यास केला तर परवाच्या दिवशी त्यांनी आपल्या मागणी शिथिल केली आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रातील मराठ्यांना देणं शक्य नसेल तर फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देऊन त्यांना कुणबी जाहीर करून त्यांचं ओबीसीकरण करावं अशी मागणी त्यांनी केली. आणि काल तर त्यांनी जो शब्द घेऊन मी 2 वर्षापासून सतत म्हणत होतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, काल त्यांनी तो सरसकट शब्द सुद्धा मागे घेतलेला आहे. युटर्न घेतला असं तुम्हाला वाटतंय मनोज जरांगे? नक्कीच नाही, युटर्नच आहे की पहिले महाराष्ट्राची मागणी मराठवाड्यापुरती संकुचित करणे आणि मग आता त्याच्यातला सरसकट शब्द सुद्धा मागे घेणे, म्हणजे जी आंदोलनाची तीव्रता होती ती तीव्रता नक्कीच कमी होणार, याविषयी काही दुमत नाही.